जो स्प्रिंकलर आहे तो इतका वेगाने पाणी सोडतोय की तिथे खाली एखादा व्यक्ती उभा राहायला पण टाळतोय। नागपूर शहरामध्ये 65 लाख रुपये खर्च करून एक उपक्रम सुरू केला गेला होता। 65 लाख पैकी 60 लाख रुपयांमध्ये 15 ते 18 चौकांमध्ये या ज्या माझ्या मागे दिसतात त्या ग्रीन नेट लावण्याचा एक जो उपक्रम आहे तो नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे। पण यात एक विशेष बाब अशी आहे की जर तुम्ही मॅट्स कडे लक्ष दिले, ग्रीन नेट आहे त्याच्याकडे नीट लक्ष दिलं तर याला सगळीकडे जवळपास छिद्र आहेत। दुसरं महत्वाचं म्हणजे की इथे जे परिसर थंड करायला म्हणून काही स्प्रिंकलर्स लावले आहेत वॉटरचे। त्या वॉटर स्प्रिंकलर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते अर्ध्यापेक्षा जास्त बंद झालेले आहेत, त्यांचा काही उपयोग नाहीये, ते फक्त दिसायला म्हणून आहेत। आणि एक जो स्प्रिंकलर आहे तो इतका वेगाने पाणी सोडतोय की तिथे खाली एखादा व्यक्ती उभा राहायला पण टाळतोय। आणि दुसरं म्हणजे की रस्त्यावरती सुद्धा पाणी जमा होतोय। तर एका प्रकारे एकीकडे जिथे उष्णतेचं प्रमाण वाढत चाललं आहे, ऊन वाढत आहे, तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय सुद्धा या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सोबतच महत्वाचा बाब असा आहे की या सगळ्या व्यवस्थेसाठी प्रत्येक चौकासाठी 4 लाख रुपये एवढा मोठा निधी दिला गेला होता। म्हणजे एक नेट लावायला एका बाजूला 1 लाख रुपयांचा खर्च आलेला आहे। जर नेटची गुणवत्ता पाहिली, नेटचं बांधकाम पाहिलं तर त्यावरती मोठा प्रश्नचिन्ह येतो। इथे या आकाशवाणी चौकामध्ये एक जो नेट लावलाय त्याची परिस्थिती आणि त्याची अवस्था अशी की त्याचा जो एक बांबू आहे तो बांबू तुटून गेलेला आहे, तो अर्धा पडलेला आहे। दुसरीकडे अर्ध्यापेक्षा जास्त नेटच्या फाटलेल्या आहेत, त्यांना छिद्र आहेत, मोठमोठी छिद्र आहेत। तिसरं महत्वाचं म्हणजे की एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे या ग्रीन नेट जे आहेत त्या सहसा दुचाकी स्वारांसाठी की जे दुचाकी स्वार प्रवास करतात आहेत त्यांना उन्हाचा जो ताप आहे तो कमी व्हावा। पण इथे याच्या खाली नागपूर महानगरपालिकेच्या बसेस असतील आहेत, 4 चाकी गाड्या असतील आहेत, या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मग प्रश्न हाच आहे की ज्यांच्यासाठी ती नेमकी सुविधा आहे त्यांच्यापर्यंत ती सुविधा पोहोचते की नाही याबाबत सुद्धा महत्वाचा भाग आहे। आणि यात सिविक सेन्सचा पण भाग असतो की ज्यांना माहिती आहे की आपण सावलीत उभे आहोत किंवा आपल्या डोक्यावरती सावली आहे, त्या लोकांनी थोडीशी आपल्या डोक्यावरती सावली असताना उगाच या अशा सावलींमध्ये न उभं राहता ही जी सावली ही दुचाकी स्वारांसाठी सोडली गेली पाहिजे, असं साधा सिविक सेन्सचा भाग आहे तो की इथे पूर्ण होताना दिसत नाहीये, अवलंबताना दिसत नाही। आणि लोकांसाठी एक महत्वाचा त्रास म्हणजे तुम्ही आताही बघा तिकडे या चौकामध्ये पाणी जिथे पडतंय तिथे एकही व्यक्ती उभा नाही, ती पूर्ण जागा रिकामी आहे। याचं नेमकं कारण हेच आहे की इतकं पाणी त्या स्प्रिंकलर मधनं पडतंय। आणि म्हणूनच सध्या हा महत्वाचा प्रश्नच आहे की एवढा मोठा निधी दिल्यानंतर सुद्धा जर चौकांची अवस्था अशा पद्धतीची राहणार असेल तर नागपूर महानगरपालिकेचं काम देणाऱ्या ज्या व्यक्तीला हे कॉन्ट्रॅक्ट दिला गेलाय त्या व्यक्तीकडनं कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर कशा पद्धतीने त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली याच्याकडे लक्ष देण्याचं काम झालंय की नाही, आणि जर झालं असेल तर मग या सगळ्या गोष्टींनंतर महानगरपालिका पुढे कुठली पावलं उचलतात। वेदांग सत्य, अभिजित भारत।